नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा या दिवशी पत्नीने आपल्या पतीला का ओवाळावं, त्याचं औक्षण का करावं, ही परंपरा का पाळली जाते, असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडतात का? चला तर मग जाणून घेऊया यामागची पौराणिक रहस्य. दिवाळी पाडवा हा खरं तर पती पत्नीच्या नात्याचा, त्यांच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा एक अनोखा उत्सव आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून दीर्घायुष्याची कामना करते, तर पती तिला भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. पण यामागे केवळ प्रेमच नाही, तर काही गूढ आणि महत्त्वाच्या परंपरा दडलेल्या आहेत. दिवाळी पाडवा जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो, हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन कामांची सुरुवात करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवसाचे महत्त्व अनेक पौराणिक कथांमध्ये सांगितले. यातील एक प्रमुख कथा म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात पाठवलं आणि त्याचे राज्य त्याला परत दिले. भगवान श्रीहरी विष्णूंनी बळीराजाला वरदान दिलं की जो कोणी कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळीपूजन करेल त्याला वैभव प्राप्त होईल. या घटनेमुळे पाडवा हा बलिप्रतिपदा म्हणून ओळखला जातो. या दिवशी पती पत्नी एकमेकांबद्दल आदर व्यक्त करतात. आता पत्नी पतीला का ओवाळते? आता यामागेही अनेक कारणं सांगितली जातात. जसं पत्नी आपल्या पतीच्या आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळवण्यासाठी देवाला प्रार्थना करते. ओवाळणं हे प्रेम आणि कल्याणासाठी भावना व्यक्त करण्याचे प्रतीक मानले गेले. शिवाय भारतीय संस्कृतीमध्ये पत्नीसाठी पती हे तिचे सौभाग्य मानले जाते. पाडव्याच्या दिवशी औक्षण करून पत्नी आपल्या सौभाग्याचं रक्षण करण्याची आणि तेही कायम राहावे अशी ईश्वराकडे प्रार्थना करते. एवढंच नाही तर दिव्यांनी ओवाळताना ज्योतीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पतीभोवती सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार होतं अशी धारणा आहे. हे औक्षण वाईट शक्तीपासून पतीचं रक्षण करते असंही मानलं जातं. पती हा कुटुंबाचा आधारस्तंभ असतो. तो कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी अहोरात्र कष्ट करत असतो. पाडव्याच्या निमित्तानं पत्नी आपल्या पतीच्या या कष्टाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि त्याला आदराने गौरवते. तर ओवाळताना पत्नी हातात निरांजन घेऊन पतीच्या चेहऱ्यावरून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवते. यात कुंकू, अक्षता, सुपारी, नारळ आणि एक नाणं ठेवलं जातं. या प्रत्येक वस्तूला आपलं असं खास महत्त्व आहे. कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहे, अक्षता हे अखंडत्वाचं प्रतीक आहे, तर नाणं हे समृद्धीचं प्रतीक आहे. काही ठिकाणी पाडव्याला विक्रम संवत वर्षाची सुरुवात मानली जाते. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये या दिवशी त्यांचं नवीन वर्ष सुरू होतं. या दिवशी व्यापारी खातेवही सुरू करतात. त्यामुळे हा दिवस केवळ कौटुंबिकच नाही तर आर्थिक समृद्धीचंही प्रतीक आहे. शिवाय पुराण कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्णाने गोकुळवासियांना इंद्राची पूजा करण्याकरता गोवर्धन पर्वताची पूजा करण्यास सांगितलं. कारण निसर्ग, गायी, झाडं, पाने, डोंगर हेच आपले खरे रक्षणकर्ता आहे. रागाने इंद्राने पाऊस पाडून गोकुळ बुडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कृष्णानं आपल्या लहान बोटावर गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांचं रक्षण केलं. म्हणूनच या दिवशी आपण गोवर्धन पूजा करून निसर्गाचे, गायीचे आणि पृथ्वीचे आभार मानतो. अशी परंपरा सुद्धा अनेक भागामध्ये आहे. कारण भारतीय संस्कृतीत गाय ही फक्त प्राणी नसून ती कामधेनू म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी माता मानली जाते. या दिवशी गायीला स्नान घालतात, तिला फुलांची माळ घालतात, कुंकू, हळद, अक्षता लावतात आणि आरती करतात. गाय ही धरती मातेचं प्रतीक आहे. तिच्या शेण गोमूत्राचा उपयोग घरातील पवित्रता राखण्यासाठी केला जातो. शिवाय 5 पांडव असे गायीच्या शेणाचे
5 उपले ठेवले जातात. गाईचं पूजन म्हणजे समृद्धी आणि शांतीचं स्वागत करणं सुद्धा मानलं जातं. गोवर्धन पूजा म्हणजे निसर्गाबद्दल कृतज्ञता तर आहेच, शिवाय गाय पूजन म्हणजे मातृत्व आणि पोषणाचं प्रतीक आहे. तर बळीप्रतिपदा म्हणजे नम्रता आणि भक्तीचं दर्शन आहे. या तीनही गोष्टी आपल्याला सांगतात, प्रकृती, प्राणी आणि मानव यांचं नातं जपलं तरच समृद्धी आणि शांती कायम राहील. तर या दिवशी जर तुम्ही प्रेमानं गाईचं पूजन केलं, निसर्गाचे आभार मानलेत आणि बळीराजाची आठवण ठेवली, तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर नक्की होईल. शिवाय या दिवशी पती पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास अधिक दृढ करण्यासाठी दिवाळी पाडव्याला पत्नी आपल्या पतीला ओवाळते. तर या दिवाळी पाडव्याला आपणही सुंदर परंपरा नक्की पाळा आणि आपल्या पती पत्नीच्या नात्यातील प्रेम, विश्वास अधिक दृढ करा. कारण हे क्षण केवळ विधी नसून ते पती पत्नीच्या पवित्र नात्यातील प्रतीक आहे. धन्यवाद.